सो गुड मॉर्निंग ऑल सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ प्रभात, शुभ सकाळ. आणि आता पुन्हा एकदा दिवस मध्ये चालू झालेला आहे. आजचा माझा नवीन टूर आहे. तुमच्या सगळ्यांचं ओळखीचं ठिकाण असेल. ओळखीचं ठिकाण ह्याच्यासाठी कारण सगळेजण बहुतेक मोस्टली माथेरानला जातात. देश विदेशातनं लोक येतात. तिथे एक सुंदर, मला वाटतं जगातला किंवा आशिया खंडातला किंवा भारतातली सर्वात मोठी उंच अशी गणपतीची मूर्ती आहे. ती बघायला मी चाललोय. ती आज एक्सप्लोर करेन. तर चला मग माझ्यासोबत या, आपण बघू. आणि कशी वाटली व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. चला माझ्यासोबत. जानेवारी संपला, फेब्रुवारीचा अर्धा महिना संपला तरी थंडी काही कमी नाही झाली आहे. थंडी एकदम सरते शेवटी आलेली आहे महिन्याच्या. त्यामुळे मजा येते बाईक चालवायला. आपण सध्या बदलापूर पाईपलाईन रोडवरनं चाललोय. जवळपास नॉनस्टॉप आपल्याला 1 तास लागतो नेरळ माथेरानला जायला, पलावरनं माझ्या घराच्या इथनं. पण यावेळी अजून एक मित्र ऍड होणार आहे. अशोक तर आहेतच, आणि त्यासोबत माझा जुना सहकारी, ऑफिस कलिक दीपक देशपांडे. आणि हा मला भेटणार आहे. हा कल्याणवरनं शेलूला येणार. शेलूला मी त्याला पिकअप करेन. दीपक बेसिकली आमची मैत्री जवळपास गेल्या 15 वर्षापासून आहे. मित्रांनो, जवळपास अंबरनाथ क्रॉस केलाय. पाहू शकता हा लेफ्टचा जो रोड आहे हा अंबरनाथ स्टेशन कडे जातो. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. एकदम मस्त सकाळ. पोल्युशन पण आहे, धूळ आहे रस्त्याला, धुकं पण त्यामध्ये आहे, थंडी पण आहे. एकदम मिक्स वातावरण आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बदलापूर मध्ये एंट्री केलेली आहे. मित्रांनो, वांगणी आलंय. मित्रांनो, नेरळ मध्ये पोहोचलो. नेरळ सिटी. आता थोड्या वेळात माथेरानची एंट्री आहे. माथेरान मध्ये एंट्री करतोय. पाहू शकता 7 व्ह्यू बाय जयस्वाल करेल. पूर्ण घाट सेक्शन आहे. पूर्ण चारी बाजूला पाहू शकता तुम्ही डोंगर. रेल्वे स्टेशन. मित्रांनो, जवळपास सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलोय आता. तुम्ही नेरळ माथेरानला एकदा स्टार्ट केल्यानंतर झुम्मापट्टी म्हणून एक रेल्वे स्टेशन येतं, जे नेरळ माथेरान ट्रॅकवर येतं. झुम्मापट्टीनंतर जवळपास घाट चालू झाल्यानंतर एक 2-2.5 किलोमीटर तुम्हाला वर यायचं आहे. पूर्ण वळणं आहेत. आणि आल्यानंतर हा जो स्पॉट आहे हा तुम्ही पाहू शकता. हा रेल्वे ट्रॅक गेलेला आहे वरती. आणि हा रेल्वे ट्रॅक वरती गेलेला आहे. इथून आम्हाला चढत जायचं, चालत जायचं. आणि कड्यावरचा गणपती जवळपास एक 25 ते 30 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला भेटेल. इकडे पार्किंगची व्यवस्था अशी नाहीये, पण जर तुम्ही 2 व्हीलर्स किंवा कार आणाल, कारण हा टर्न एरिया आहे, गाड्या वरून पण येतात खालून पण येतात, त्यावेळी तुमचं बाईक्स वगैरे असतील तर तुम्ही थोडंसं साईडला करा.
ठीक आहे. त्यामुळे कसं येणाऱ्या जाणाऱ्यांना पण काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि जर कार वगैरे आणलात तर तुम्ही थोडंसं पुढे ठेवलात किंवा साईडला जर ठेवलात तर अतिउत्तम होईल. सो चला तर मग आपण बघूया आणि माहिती घेऊया काय आहे काय नाही आहे ते. ह्या गणपतीबद्दल काय विशेष माहिती आहे किंवा कधी स्थापना झाली किंवा कोणी बनवलंय काय आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. या मग माझ्यासोबत. बाटलं बिटलं पाणी भरून घेतलेलं दिसते. कैसे हो सलमान भाई? ओ सलमान भाई कैसे हो? शाहरुख, हाउ आर यू शाहरुख? शाहरुख के बाल चले गए. वही दाढी आणि हे ना ते हे बघ इकडे हे बघ हे मस्त असं मस्त पोच दिली होती. इथे इथे प्रातविधी करायला लागले. बरोबर स्पॉटलस. अरे ओ भाई साहब, त्यांनी पोच दिली आहे दगडावर मस्त झाडं ते ते मोठे डेंजर असतात. बजरंगबली भाऊ ते अंगावर भीती असते रे त्यांची. बजरंगबली. अरे हो अरे हो पडलं बिचार. लकातलं. छोटू उस्ताद. आणि तो मला वाटतं मलंगड आहे. त्या सगळ्या पर्वत रांगा दिसतात ना वरून. बाबा हा किल्ला हे आलो बाबा. पेप किल्ला दिसतोय हा इथे अगदी जवळ आहे. हा ट्रॅकिंग साठी बेस्ट पॉइंट आहे. अगदी बेस्ट. छोटस गाव दिसतंय इथे खाली. तो गाव आहे काही कल्पना नाहीये पण या गावामध्ये एक डॅम सुद्धा दिसतोय. सुंदर असा डॅम आहे. व्ही शेप व्हॅली बघू शकता तुम्ही. जबरदस्त नयनरम्य असं हे दृश्य दिसतंय. हा डोंगर बघा अंगावर आल्यासारखा दिसतोय. डोंगर जसं काही आता पडेलच खाली. माथेरानची राणी आलेली आहे आपल्या ट्रॅकवर. ही आहे माथेरानची राणी. नेरळ माथेरान ट्रॅक. आणि निसर्ग राजा गणपती पण तुमच्या समोरच आहे या खाली. मी तुम्हाला माहिती देईनच होता. तो तुम्ही पाहू शकता. जाम दमलो यार. देवा गणपती बाप्पा हायच कुठे? अर्धा तास होऊन गेला. 40 मिनिटं झाली अजून दर्शन नाही. सो फायनली मित्रांनो मी त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तुम्ही आजपर्यंत रामाची मूर्ती, शंकराची मूर्ती, देवी देवतांच्या मोठमोठ्या उंच उंच मूर्त्या बघितल्या असतील. ठीक आहे. ज्या जगातल्या सर्वात मोठ्या उंच मूर्त्या असतील. ठीक आहे. पण आजपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघितली का एवढी मोठी जी आपल्या भारतामध्ये ठीक आहे नेरळ माथेरानमध्ये आहे. तुम्हाला पाहायची आहे 52 फुटाची मूर्ती बघा. आणि ती पण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. बघा मूर्ती बघा. प्रॉपर दगड आहे आणि दगडाला आकार दिलेला आहे गणपती बाप्पाचा. ठीक आहे. आजूबाजूला चारी बाजूला तुम्हाला डोंगरच डोंगर आणि एक लांब दूरवर एक डॅम पण दिसतोय. तुम्ही पाहू शकता. ही आहे जगातील सर्वात मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आणि ती पण दगडात कोरलेली मूर्ती.
निसर्ग राजा कड्यावरचा गणपती. आणि इकडनं तुम्हाला खाली जावं लागेल. पूर्ण रफ एरिया आहे. मी दाखवतो तुम्हाला कॅमेरामधनं. आणि या लेफ्ट साईडला तुम्हाला झेंडा दिसत असेल तिकडे, तिकडे गणपती आहे. सो जवळपास अतिशय रिस्की वळण दिसते हे घाटमध्ये. तुम्ही पाय जसं या गणपती बाप्पांचं नाव आहे कड्यावरचा गणपती, या गणपतीचे दर्शन घ्यायला पण या कड्यानेच आपल्याला पायवाटेने जावं लागते. दगडाचे त्याच्यात ना आले ते. झाडात एवढी पालवी फुटली ना सगळीकडे. आटुरण्याचं झाड आहे ती, ही आटुरण्याची फळं बोलतात याला. जस्ट आता ताजी ताजी पालवी फुटलेली याला. किती सुंदर दिसतंय हे झाड. पेप किल्ल्याला जायचा इथून एक पायवाट दिसतोय, एक ॲरो दिलेला आहे इथे. पेप किल्ल्याला बिकटगड या नावानेही ओळखलं जातं. छोटीशी पायवाट आहे. ट्रॅकिंग करणारे जे कोणी असतील त्यांना बिकटगड बघायचं असेल ते इथून सरळ त्या किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. पायवाट बघू शकता मित्रांनो. बापरे, कठीण पायवाट आहे. अगदी अगदी कठीण म्हणजे कठीण. डोंगराच्या अगदी कडेला लागून ती पायवाट आहे. अमेझिंग एक्सपिरियन्सेस. हळू आरामात. इथून पाय घसरला की डायरेक्ट खाली व्हॅलीमध्येच. देवदर्शन डायरेक्ट देवाकडे जाऊन घ्यायचं. या ट्रेकची सगळ्यात कठीण वाट आलेली आहे. मातीची पायवाट आहे, अगदी बारीक. खाली डायरेक्ट व्हॅली आहे. कडेला काही रॅलिंग वगैरे काही लावलेले नाहीये. छोटीशी पायवाट आहे. जो कोणी येईल इथे ट्रॅकिंगला थोडंसं सांभाळून, बी केअरफुल. थोडे थोडे दिसायला लागलेले. आता अगदी जवळ आलेलो आहे आपण, एक 10 मीटरच्या डिस्टन्स वरती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, फायनली आम्ही कड्यावरच्या गणपतीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, फायनली मंदिराकडे पोहोचलोय. साक्षात 52 फुटी मंदिराची गणेशाची मूर्ती आहे. थोडस रिस्की आहे या साईडला. दगडात कोरलेली मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. मी गणपती बाप्पाची माहिती देईनच तुम्हाला. पहिलं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. याचा फोटो नारळ. तू कशाला घुरतो रे बिनकामाचा? भाई साहब, कैमरा लेके जाएगा तू? डरा रहा है क्यों तू? घाई नको करू. चल बाजूला. मित्रांनो,
नजर हटी दुर्घटना घटी. एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे आमच्यासोबत. आम्ही आमच्या बॅग्स इथे ठेवल्या होत्या आणि ही जी मंडळी बसलेली आहे शाहरुख आणि सलमान, हा आमचं काम केलंच भारी. यांनी पूर्ण बॅग वगैरे सगळ्या उडून सगळं चेक केलं आतमध्ये काही खायला वगैरे आहे का. ठीक आहे, त्यांना काही मिळालं नाही तर हे अशी बसले तोंड पाडून. ओ भाई साहब क्या है? ओ भाई ए ए भाई काही नाही बॅगेत काही खायला नाही. ए भाई आहे का तू इकडचा? हा भाई आहे. मारी डोले दाखवतो. डोले डोले माझे. ए तुझ्या मारी टोपी. हा घाबरलो बस झालं. हा खूप ॲग्रेसिव्ह आहे कसं. हा बघा हा खूप ॲग्रेसिव्ह आहे. पॉकेट मिकेट काढून टाकलेलं त्यांनी. थोडी माकडांची भीती आहे इथे. ठीक आहे, तर इथे आपल्या बॅगा, शूज, हेल्मेट जे काही असेल वस्तू स्वतः सोबतच कॅरी करा. अदरवाईज हे माकडं थोडं त्रास देतात. हा यांचा लीडर आहे. गँगस्टर. काठी काठी हातात ठेवा. फक्त काठी हातात ठेवा. माकडांची पूर्ण फॅमिली बसलेली आहे इथे. डोक्यातल्या उवा काढण्याचा प्रोग्राम चालू आहे. आणि हा यांचा सगळ्यांचा बाप. बाप हा तूच बाप आहेस त्यांचा. हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. एक छोटासा डॅम दिसतो इथे. खाली एक गाव आहे. गाव पण सुंदर दिसते. चारी बाजूने डोंगराचे पूर्ण ही रांग दिसते आणि या डोंगरांच्या पर्वत रांगांमध्ये हे इथे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. सो मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा रेल्वे ट्रॅक आहे. पनवेल माथेरान जी मिनी ट्रेन जाते तिकडनं. ठीक आहे, आणि गणपती बाप्पाचं जे दृश्य मी दाखवलेलं आहे ते आम्ही हा ट्रॅक वरनं घेतलेलं आहे. ट्रॅक वरती आहे आणि गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता खाली आहे. ठीक आहे, कारण गणपती बाप्पाच्या इथे जागा एकदम अरुंद आहे, त्यामुळे तिथे व्हिडिओ किंवा फोटोशूट करायला भेटत नाही, प्रॉपर दाखवायला भेटत नाही. त्यामुळे आम्ही थोडंसं पुढे चालत आलो. ठीक आहे, चालत आल्यानंतर आम्ही व्हिडिओ शूट केलाय आणि इथून गणपती बाप्पाचं दृश्य अप्रतिम आहे, म्हणजे बघण्यासारखं. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेन, पावसाळ्यात अप्रतिम असेल. थोडीशी वाट ऑफ रोड आहे, एकदम बोलू शकता तुम्ही जंगलातली वाट आहे. खतरनाक रोड म्हणू शकता तुम्ही, खतरनाक वाट म्हणू शकता तुम्ही, पण फार सुंदर आहे. नक्की भेट द्या, अवश्य भेट द्या. बघण्यासारखं आहे. आणि दगडातली कोरीव काम केलेली मूर्ती तुम्ही एवढी मोठी कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही. 52 फुटाची मूर्ती. मित्रांनो नमस्कार. फायनली दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं. खूप मन प्रसन्न झालेलं आहे गणपती बाप्पाला बघून. कारण सकाळी जवळपास 7 वाजल्यापासून आम्ही ट्रॅव्हल चालू केला. 7 वाजल्यानंतर ट्रॅव्हल चालू केल्यानंतर जवळपास इथे यायला आम्हाला 9 वाजले. 2 तास मला बाय रोड यावं लागेल. बाईकने मी आलो. ट्रॅव्हल संदर्भात जर सांगायचं असेल तर नेरळ माथेरान वर्ल्ड फेमस आहे. ठीक आहे, तुम्ही नेरळला ट्रेन पकडून पण येऊ शकता. इकडनं तुम्हाला ऑटो करून किंवा शेअर ऑटो करून तुम्ही माथेरान जो पॉईंट आहे खाली तिथपर्यंत तुम्हाला येण्यासाठी जवळपास एक 30 ते 40 रुपये घेतात. ठीक आहे, तिथून तुम्हाला जर वर यायचं असेल डायरेक्टली माथेरानला जर जायचं असेल, जिथे लास्ट स्टॉप जो आहे अमन लॉज म्हणून स्टॉप आहे, तिथे तुम्हाला जवळपास 60 ते 70 रुपये घेतात. पण हा जो स्पॉट आहे गणपती बाप्पाचा जो स्पॉट आहे, निसर्ग राजा कड्यावरचा गणपती ज्याला बोललं जातं, तो जो स्पॉट आहे हा स्पॉट माथेरानला नाही आहे किंवा खाली पण आहे, हा मध्यभागी आहे. ठीक आहे, एक जुम्मापट्टी म्हणून एक रेल्वे स्टेशन येतं. ते रेल्वे स्टेशन नंतर जवळपास 2-2.5 किलोमीटर तुम्हाला पुढे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवलंय माझी बाईक वगैरे मी साईडला ठेवली. त्यानंतर ट्रॅकमधनं तुम्हाला चालत यावं लागतं.
आणि ट्रॅकमधनं जवळपास मला वाटलेलं की 30 मिनटं लागतील, पण आम्हाला जवळपास 45 मिनिट्स लागले वर यायला. काही एवढं काय हे नाही वाटत. पण ज्यावेळी तुम्ही मंदिराकडे खाली जाता, आम्ही त्या बाजूने खाली गेलो, त्यावेळी रोड एकदम डेंजरस रोड आहे, थोडंसं रिस्की पण आहे, पण सावकाश तुम्ही येऊ शकता. सो तुम्हाला जर यायचं असेल स्वतःची व्हेकल घेऊन येऊ शकता किंवा ऑटोजने येऊ शकता. तो सुंदर आहे आणि इझिली तुम्ही ट्रॅक करू शकता असं आहे. तो मित्रांनो, मी तुम्हाला या ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय इतिहास आहे किंवा काय हिस्ट्री होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो शॉर्टमध्ये. एक श्री राजाराम खडे म्हणून गृहस्थ होते, ठीक आहे. ते बेसिकली लोको पायलट होते आणि हा जो नेरळ माथेरानचा जो ट्रॅक आहे त्यावर ते 1998 पासून कार्यरत होते. त्यावेळी ज्यावेळी पण रोज येताना जाताना त्यांना हा जो गणपती बाप्पा आहे किंवा हा पूर्ण दगड होता, ठीक आहे, दगडामध्ये त्यांना भास व्हायचा की बाबा ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे किंवा याला आपण गणपती बाप्पाची मूर्तीचं स्वरूप देऊ शकतो. सो त्यांच्यासोबत एकदा अशी घटना घडली ज्यावेळी त्यांनी ट्रेनमधनं प्रवास करत होते. लोको पायलट असल्या कारणाने त्यामुळे ते स्वतः ट्रेन चालवायचे. त्यावेळी जे उंदीर मामा होते, ठीक आहे, उंदीर मामा एकदा त्यांच्या केबिनमध्ये घुसला आणि केबिनमध्ये घुसला तर त्यांना बऱ्याच वेळा काढण्याचा प्रयत्न केला, पण उंदीर मामा काय निघाला नाही. शेवटी तो उंदीर मामा या स्पॉटवर येऊन त्यांनी लगेच उडी मारली आणि खाली निघून गेला. आणि त्यावेळी त्यांना कुठेतरी दृष्टांत झाला म्हणू शकतात की बाबा इथेच उंदीर मामा पण उतरलाय किंवा उडी मारून इकडे खाली गेलाय, त्याचा अर्थ हा गणपती बाप्पाचाच स्वरूप आहे किंवा ही आपण मूर्ती बनवू शकतो. मग त्यांनी इकडचे जे ग्रामस्थ होते त्यांना सोबत घेऊन जवळपास 2004 सालापासून याचं बांधकाम किंवा याला आकार देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जवळपास 2018 साली त्याचं पूर्णत्वास आलं गणपतीचं स्वरूप. आणि ते गणपतीचं स्वरूप तुम्ही बघू शकता. सो श्री राजाराम खडे यांच्या मेहनतीने हे गणपती बाप्पा इथे साकारलेले आहेत, उभारलेले आहेत, ठीक आहे. सो मित्रांनो, मी तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे, ठीक आहे. खरं सांगायचं म्हटलं आहे, जर तुम्हाला डोंगर माथ्यावर जायचं असेल, ट्रॅक करून कुठचा व्हिडिओ बनवायचा असेल किंवा कुठचं चांगले स्पॉट जर दाखवायचे असेल तर त्याला खूप मेहनत लागते, ठीक आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट करा. आणि काही सजेशन्स असतील तुमचे तर नक्की माझ्या सजेशन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सजेशन करू शकता. थँक्यू सो मच.